झी 24 तास एक पाऊल पुढे। पहिला फोन मला आला असता गडकरींचा की खडसे बोलू नका, जरा सांभाळून घ्या, तुम्ही मला भेटा. तुम्हाला फोन गडकरींचा आला नाही? गडकरींनी ज्या वेळेस मला सांगितलंय त्यांनी कौतुक केलं की तुमचं विधानसभेतलं भाषण चांगले होतात. अनेक मंत्री मला फोन करून सांगतात, अनेक आमदार सांगतात गो अहेड, कपडे काढले पाहिजे या लोकांचे. गडकरींच्या दिशेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही असं तुम्ही ठाम विधान करताय. जर या ठिकाणी मीच आम्ही आहे, देवेंद्र आहे, आम्ही सगळे विनोद तावडे सगळ्यांनी आक्रमकपणे मांडलेले. आम्हाला सर्वांना त्यांना शांत बसणं फार अवघड नव्हतं. जर तसं असतं तर आम्ही शांत बसलो असतो नसतं, हा वेगळा, पण मांडलं नसतं ना. आम्ही मांडत गेलो या अधिवेशनापर्यंत. जर अशी स्थिती असते गडकरींची तर पहिल्यांदा आम्हाला दाबलं असतं ना, दुसऱ्याला का सांगत बसले असते कशाला भैय्याजी महाराज पाहिजे. अरे हे माणूस सरळ तुमचा आहे ना मांडणारा, विधानसभेत मांडणारा. त्यामुळे मला याच्यावर काही फारसा विश्वास बसत नाही की गडकरी अशा स्वरूपाचं करतील. एक चार कामं त्यांची, चार कामं त्यांची आणि 4 कामं ह्यांची. तर आता ह्याच्यामध्ये असं आहे की मी मगाशी सांगितलं तेच आहे. कोणते 4 कामं आहेत, कोणते 4 कामं आहेत ते जर नजरेसमोर आणले की इथे जॉईंट व्हेंचर आहे, जसं सुनील तटकरेच्या संदर्भामध्ये आणले की इतक्या कंपन्या आहे आम्ही काढल्या. गडकरींची आणि त्यांची कुठे पार्टनरशिप असली हे दाखवलं ह्यांनी आणून तर मला फारच आनंद होईल. जनतेसमोरही समजेल की हो खरं आहे, ज्या सांगतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे. पण कागदपत्र समोर असल्याशिवाय विश्वास बसणं अवघड आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. याच मुद्द्यावर आपण जाऊया दमानिया मॅडमकडे. अंजलीजी, अशाच प्रकारचे आरोप यापूर्वी गोरा खैरनार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात केले होते की शरद पवार साहेब यांच्या विरोधात मी ट्रकभर पुरावे आणून देईन. अजूनपर्यंत ट्रकभर पुरावे महाराष्ट्राच्या समोर काही भ्रष्टाचाराचे येऊ शकलेले नाहीत. आपला गोरा खैरनार यांची जी अशी अवस्था झाली तशी आपली होऊ नये याच्याकरता तुम्ही आज या चॅनलवरून महाराष्ट्राला असं आश्वासन देताय की पुढच्या 4 दिवसात 8 दिवसात तुम्ही सांगाल तो दिवस, तुम्ही सांगाल ती वेळ, तुम्ही सांगाल तो क्षण, तुम्ही गडकरी साहेबांच्या विरोधातले सर्व पुरावे, त्यांची आणि शरद पवार यांची पार्टनरशिप असल्याचे अथवा इतर सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे तुम्ही देणार आहात. गडकरी साहेबांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मी तुम्हाला आणून देते. दॅट्स इट. त्यांच्या पार्टनरशिपचे, रिलेशनचे असे आणून देणार आहात असं तुम्ही म्हणताय? शरद पवार जे प्रश्न शरद पवार आणि गडकरींचा नाही शरद पवार आणून दिलं तर बरं राहील. आता 5 मिनिटापूर्वीच तुम्ही रिप्ले करून बघा की त्यांनी जर भ्रष्टाचार केले असते, त्यांच्या प्रॉपर्टी बद्दल आपण जेव्हा सुरू केलं त्यावर ना तो विषय वेगळा जातोय. तर तुम्हाला एक सांगा, पहिली गोष्ट बरोबर आहे, विषय वेगळा जातोय. ते माझे काढा त्याचे काढा तो नंतरचा विषय. आज मला हे पाहिजे शरद पवार आणि गडकरींचे जे बिझनेस संबंध आहे त्याचे कागदपत्र द्या. तटकरेंच्या जसे ते मला कागदपत्र हवे, बाकी त्यांचे प्रॉपर्टी यांचे प्रॉपर्टी माझ्या प्रॉपर्टीचे काय घेणं देणं. मला तुम्ही सांगा. आणि मी तुम्हाला जेव्हा मी फर्स्ट तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा चॅनलवर गेले होते तेव्हा मी हेच म्हटलं होतं की माझं झालेलं कॉन्व्हर्सेशन याबद्दल माझ्याकडे रेकॉर्डिंग नाहीये, कारण मला एकतर अपेक्षाही नव्हती की गडकरी असं काही म्हणू शकतील. ओके, त्याबद्दल माझ्याकडे पुरावे नाहीये. पण आता जे आहे ते तर ऑलरेडी सुरू झालेले आहेत चॅनलवर. आज तुम्ही स्वतः फ्लिप करून बघू शकता, त्याचे सगळे पुरावे बाहेर ना ऑलरेडी सुरू झाले. खडसे साहेब, आपण एक त्यांना प्रश्न विचारूया. तुमचा लढा व्यक्तींच्या विरोधात नाही, तर तुमचा लढा एका व्यवस्थेच्या विरोधात आहे. परंतु आता म्हणताय की तुम्ही व्यक्तीचे आरोप द्या, तुम्ही एकदा म्हणता मला द्या त्याचे पेपर्स द्या. मी व्यवस्था बदलण्याकरता आपण काय करेक्ट ना, हे व्यवस्था बदलण्यासाठीच तर करतोय आपण. कसं या सगळ्यांचा साठोलोट आहे, कसा जो विरोधी पक्ष आहे तो विरोधी पक्षच नाहीये. त्यातले अनेक जर प्रेसिडेंट तसा असेल तर ते छोटे जे बाकीचे लीडर्स आहेत त्यांना इच्छा असून ते काही करूच शकत नाहीत. हाच तर पॉइंट आम्हाला मुद्दा पुढे आणायचा आहे की आज आपल्या देशात जे चाललंय तेच ह्या साठलोट जे आहे ना त्याच्याचमुळेच हा विनाश चाललाय. एवढे स्कॅम आज निघालेत. तुम्ही मला सांगा 2G CWG जे स्कॅम झाले किती जणांना त्याच्यात शिक्षा झाली? आज तुम्ही मला आदर्श सांगा किती जणांना शिक्षा झाली? कोण बिहाइंड बार्स गेलं? कोणाचे पेपर्स बाहेर निघाले? आणि हे जे असे एक दिवसात आमच्यासारख्यांचे काढतात, कोणाचे यांचे सगळ्यांचे पेपर बाहेर आले? मला कोणी सांगावा. ते अत्यंत इंटरेस्टिंग आणि संघर्षमय क्षण आहे. भारतीय जनता पक्षाच्या एकूणच कार्यपद्धतीवर भाष्य करण्याजोगं असे काही विधानं अंजली दमानिया यांनी केलेली आहेत. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं खंडन करण्याकरता दस्तूर खुद्द एकनाथजी खडसे आज इकडे आले आहेत. आपण पाहत आहात
आमने सामने या पुढच्या सेगमेंटमध्ये आणखीन एका वेगळ्या पैलूवर मला प्रकाश टाकायचा आहे आणि दोघांनाही बोलतं करायचंय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.